हॅलो हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुकिंग विथ दीपाली या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये झटपट बारीक साबुदाणा ही रेसिपी। तर फ्रेंड्स, बरेच जणांना माहिती नसेल की बारीक साबुदाणा कसा भिजत घालायचा आणि कसा बनवायचा आहे, हे बरेच जणांना माहिती नसतं। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे। उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी आठवतीच, पण अनेकदा साबुदाणा चिकट होतो, कधी खूप नीट फुलत नाही। म्हणून आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी एकदम हॉटेलसारखी मस्त आणि मोकळी अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे। तर फ्रेंड्स, बारीक साबुदाण्याला झटपट साबुदाणा असे म्हणले जाते आणि बारीक साबुदाणा लहान दाण्याचा असल्यामुळे मोठ्या साबुदाण्यापेक्षा लवकर भिजतो। त्यामुळे झटपट साबुदाणा खिचडी करायची असेल तर साधारण 1 तास आधी भिजून ठेवला तर लवकर बनून तयार होतो। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये एकादशी आहेत आणि आपण जर झटपट असं साबुदाणा भिजत नाही घातला तर हा बारीकवाला साबुदाणा मी गुड लाईफचा आणलेला आहे। तर हा बारीक साबुदाणा कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर मी इथे अर्धा किलोचे पॅकेट घेतले। तर इथे मसूर डाळीचे 2 दाणे पडलेले आहेत, ते मी आता काढून घेते। तर व्हिडिओ स्किप करून मी दोन्ही दाणे काढून घेतले आहे। साबुदाणा करता वेळेस 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून काढायचं आहे। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये बारीक साबुदाणा किती वेळ भिजत घालायचा आहे आणि कसा घालायचा आहे ते मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगणार आहे। तर मी इथे 2 ते 3 वेळेस स्वच्छ असा साबुदाणा धुवून घेते। तर तुम्ही बघू शकता इथे थोडंच पाणी आहे, हे 2 ते इथे थोडं 1 बोट एवढं पाणी ठेवले आणि आता हे साबुदाणा 5 मिनिट आपल्याला फक्त पाण्यात ठेवायचं, त्यानंतर सगळं पाणी निथळून काढायचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता 5 मिनिट झालेले आहेत। आता मी ह्याच्यामधलं पाणी थोडंसं दिसतंय, हे सगळं निथळून काढणार आहे। फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता आता मी सगळं पाणी काढले। आता जेवढं राहिलंय शिल्लक त्याच्या अंगापुरतं तेवढंच पाणी आहे। आता हे अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास भिजत ठेवायचं आहे। सहसाचं तर अर्धा तासामध्ये हा साबुदाणा भिजून होतो। तर फ्रेंड्स, बऱ्यापैकी अर्ध्या तासामध्ये हा साबुदाणा भिजतो, पण 1 तासामध्ये खूप छान अशा प्रकारे भिजला जातो आणि छान असा मोकळा सुटसुटीत होतो। तर तुम्ही इथे बघू शकता 1 तासामध्ये खूप छान अशा प्रकारे साबुदाणा भिजून झालेला आहे। तर मी 1 तास अगोदर साबुदाणा भिजत घातले आणि बाकीचं काम करत राहिले, तोपर्यंत हा साबुदाणा भिजून झालेला आहे। तर फ्रेंड्स, इथे अशा प्रकारे अर्धा तास ते 1 तासानंतर इथे साबुदाणा खूप छान असा फुगलेला आहे आणि एकदम सुटसुटीत असं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता जसं काय। तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा सुटसुटीत आणि मोकळा असा साबुदाणा भिजून झालेला आहे। तर हा साबुदाणा भिजत घालता वेळेस 2 ते 3 वेळेस स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि 5 मिनिट ह्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर लगेच पाणी काढून घ्यायचं आहे, सगळं निथळून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 तास झाकण लावून ठेवायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे साबुदाणा भिजून तयार होतो। तर फ्रेंड्स, या बारीक साबुदाण्याला झटपट साबुदाणा असे म्हणले जातात। तर तुम्हाला हा साबुदाणा अगोदर माहिती होता का ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर फ्रेंड्स, इथे बघू शकता किती सुटसुटीत आणि छान अशा प्रकारे आपला साबुदाणा भिजून तयार झालेला आहे। तर आता मी इथे सर्वात अगोदर कढई ठेवून घेतली आहे। आता कढईमध्ये मी साबुदाणा अर्धा किलो बनवत आहे, कारण आमची एकादशी असल्यामुळे मी दोन्ही टाईमचा एकच टाईममध्ये साबुदाणा बनवत आहे, तिघं ते चौघांसाठी। म्हणजे 3 मोठे व्यक्ती आहेत आणि 1 छोटं बाळ आहे। तर आम्ही चौघांसाठी अर्धा किलो साबुदाणा 2 टाईमचा बनवत आहे। तर मी इथे बऱ्यापैकी जास्त तेल टाकले आहे, 2 ते 3 पळी। त्यानंतर मी इथे 2 ते 3 बटाटे घेतले आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी। तर मी इथे आता बटाटे चिरून घेत आहे।
तर मी इथे अशा प्रकारे बारीक अशा आकारामध्ये बटाटे आता कापून घेत आहे. आता मी कापून घेतलेले बटाटे छान असे धुवून घेते. तर मी इथे छान असे बटाटे धुवून घेतले आहे. आता मी कढईमध्ये तेल टाकल्याच्या नंतर तेल थोडंसं गरम झालं त्यानंतर मी 7 ते 8 हिरवी मिरची कापून घेतली आहे, ते मी आता टाकून घेतली आहे. त्यानंतर मी इथे जिरे टाकून घेत आहे. जिरे हे ऑप्शनल आहे, तुम्ही जर खात नसेल नाही टाकलं तरी चालते. त्यानंतर मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, जेव्हा आपण साबुदाणा बनवतो तेव्हा जिरे आणि कढीपत्त्याचा खूपच छान असा स्वाद लागतो. तर अशा प्रकारे मी इथे सवतेकाई थोडेसे शेंगदाणे टाकले आहे, जे की सवते शेंगदाणे साबुदाण्यामध्ये छान असं दिसायला छान असे अट्रॅक्टिव्ह दिसतात, तर त्यामुळे मी थोडेसे शेंगदाणे टाकले आहे. तर इथे आता मी धुतलेले बटाटे टाकून घेतले आहे. आता बटाटे 1 ते 2 मिनिट छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर लवकर बटाटे परतण्यासाठी मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेते. आता फुल गॅसवरती बटाटे परतून घ्यायचे आहेत. तर बटाटे इथे 50% असे थोडेसे मऊ झाले आहेत. त्यानंतर मी इथे आता साबुदाणा टाकून घेत आहे. साबुदाणा कधी पण हा तेलामध्ये परतून घ्यायचा, जेणेकरून छान असा लवकर परतला जातो आणि शिजला पण जातो. तर फ्रेंड्स, बरेच जण काय करतात, साबुदाणा हा आणि शेंगदाण्याचे कूट एकत्र मिक्स करतात. त्यामुळे साबुदाणा जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो ना तेव्हा चांगला असा परतत नाही शेंगदाण्यामुळे. त्यामुळे अगोदर साबुदाणा टाकून छान असं परतून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिट. त्यानंतर थोडासा साबुदाणा कस राहिला का त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी छान असं तेलामध्येच साबुदाणा 4 ते 5 मिनिट असा चांगला परतून घेतला आहे. आता त्यानंतर थोडं साबुदाणा शिजत आल्याच्या नंतर त्यानंतर मी कूट टाकून घेते. तर अशा प्रकारे 3 ते 4 मिनिट झाले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, मी थोडंसं ठोसर असंच कूट टाकून घेत आहे. तर साबुदाण्यामध्ये ठोसर कूट टाकल्यामुळे जेव्हा दाताखाली एखाद्या शेंगदाण्याचं कूट येतो तेव्हा दाताखाली आल्याच्या नंतर एकदम छान अशी चव लागते. त्यामुळे थोडंसं जाडसर असा कूट ठेवायचा आहे, जास्त पावडर बनवायची नाही. त्यामुळे साबुदाणा एकदम चवदार आणि चविष्ट असा लागतो. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी थोडासा अंदाज घेत शेंगदाण्याचं कूट टाकत असते. तर मी 1 ते 1.5 वाटी शेंगदाण्याचं कूट भाजून घेतले होते आणि ते मी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि ते मी कूट ठोसर असं काढून आता ह्यामध्ये टाकून घेतलेले आहे. तर थोडंसं कूट कमी वाटायला लागल्याच्या नंतर परत एकदा कूट टाकून घ्यायचं आहे आणि योग्य प्रमाणात शेंगदाण्याचं कूट आणि योग्य प्रमाणामध्ये साबुदाण्यामध्ये बटाटे जर असेल ना, साबुदाणा तुमचा कधीच असा म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही खाण्यासाठी. एकदम छान असा चवदार असा बनतो. योग्य प्रमाणामध्ये बटाटे आणि शेंगदाणे हे टाकायचंच आहे. बरेच जण म्हणजे शेंगदाण्याचं कूट पण खूप कमी प्रमाणामध्ये वापरतात आणि बटाटेसुद्धा खूप कमी प्रमाणात टाकतात. त्यामुळे साबुदाणा खाऊसा वाटत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे बऱ्यापैकी म्हणजे साबुदाण्यामध्ये बटाटे पण खूप जास्त प्रमाणात टाकायचे आहे, म्हणजे 2 ते 3 असे. पाव किलोमध्ये म्हटलं तर मीडियम साईजचे 2 घ्या, अर्धा किलोमध्ये म्हटलं तर 2 मोठे साईजचे आणि एखाद्या छोट्या साईजचा टाकला तरी चालतो. तर अशा प्रकारे आता मी 4 ते 5 मिनिट परत एकदा साबुदाणा झाकून ठेवलेला आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे.
तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आता आपलं साबुदाणा बनवून तयार झालेला आहे. टोटल आपलं 15 मिनटाच्या आत 10 ते 12 किंवा 15 मिनटाच्या आत साबुदाणा बनून तयार होतो. 15 मिनिट लागत नाही, 10 ते 12 मिनटामध्येच बनून तयार होतो. तर फ्रेंड्स अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता एकदम सुटसुटीत आणि मोकळा आणि मऊ असा साबुदाणा बनवून तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स उपवासाच्या दिवशी झटपट काहीतरी चविष्ट आणि पोटभर खायचं असेल तर ही साबुदाणा खिचडी नक्की करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा चिकट होऊ नये यासाठी तो भिजवताना पाणी जास्त घालायचं नाही आणि खिचडीकडे जास्त वेळ शिजवायचे नाही. तर फ्रेंड्स मी ज्या तुम्हाला काही टिप्स सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केला तर तुमची साबुदाणा उसळ आणि खिचडी कधीच चुकणार नाही. तर अशा प्रकारे अशी साधी आणि सोपी झटपट आणि चवदार साबुदाणा खिचडी तुम्ही घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स अशा प्रकारे ही होती आजची झटपट साबुदाणा उसळ ही रेसिपी. कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि येणारी रेसिपीज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल.